दिवसाबद्दल आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकानं साहित्य सर्व बाबांच्या प्रकारची क्षमा कर ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. आपण वचन असं केलं की आपल्या स्वतःला देवाच्या जवळ कसं जाता आणि काय केल्याने की देवाच्या बरोबर जाता येईल. तर वचन काय सांगते, मार्क 1:15 मध्ये त्यांनी काळाविषयी लिहिलं. 5:16 मध्ये म्हटले काळाची पूर्णता झाली. बरोबर. सदुपयोग कर. काय ते काय वेळेचा सदुपयोग. काळाची पूर्णता झालेली आहे. देवाचे राज्य हे जवळ आलेलं आहे. पश्चाताप कर. जे सुवार्ता सांगतात त्याच्यावर विश्वास. आता ही जी सुवार्ता बोलतात त्याला परमेश्वराने दिलेलं एक शब्द, त्याचे मार्ग आणि त्याचे नियम ही आपल्या प्रत्येकाला देवाने दिले. बरोबर नाही. काळ आपला कधी येईल कोणाला सुद्धा माहिती पडणार. काळाची बरोबर जीवनामध्ये जो काळ आहे तो काळ कधी केव्हाही कोणत्या क्षणात कधीच विचार आपण करू शकत नाही. कधी कधी आपल्याला आत्मिक शिक्षण काय असते ते माहिती नाही, दैहिक शिक्षण. म्हणून आपण देहाचा विचार नाही करायचा, आपल्या पश्चातापाचाच विचार करायचा. त्याच्यामध्ये तुम्ही बघा लूक मध्ये 23 अध्याय 39 वचनापासून जर वचन घे. वधस्तंभावर खेळलेला या प्रधानपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, ख्रिस्त आहेच का? तू स्वतःला आम्हालाही वाचव. देव पापी लोकांचं ऐकत नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ना देवाच्या शिक्षणाचा अनुभव उतरलाच पाहिजे. हे जे पाप आहे रोमकरा 7:23 मध्ये तसं दिलेलं आहे. पापाचं वेतन मरण. योहानमध्ये 1:29 वचनामध्ये हा पहा, जगाचे पापे हरण करणार. म्हणजे तुमची माझी पाप दूर करण्यासाठी फक्त प्रभू येशू. एशिया 53:5. आपल्या अपराधामुळे तो घात, आपल्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. म्हणून आपल्या सगळ्यांना आजच्या काळामध्ये मेन प्रभू येशू येणार आहे. त्याचा बाबतीत पश्चाताप करणं गरजेचं आहे. पश्चाताप आपल्या सगळ्यांना झाला पाहिजे. माणूस चुकतो. मी कोणाच्या पापाविषयी बोलत, आम्ही पाहतो, आम्ही त्याच्यातून उतरत गेले तेव्हा मला माहिती पडलं होतं. योहान 8:32 सत्य समजे सत्य तुम्हाला. आता ही तुम्हाला सत्य समजत आहे तर तुम्हाला त्यातून बंधमुक्त म्हणजे आपल्या पापातून आपण सुटकारा होणार. म्हणून त्या चोराचा विचार करा. एकाने चोरीसाठी त्याला सांगतो तू पण उतरतो, मला पण सोड. बरोबर. पण एक सांगतो आपल्या कर्माची आपल्याला भोगणं गरजेचं. दुसऱ्याने त्याचा निश्चित करून म्हटले
तुला पण ही शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या चोराने प्रभू येशूला ओळखलं की तू देव आहे. देवाला आम्ही कधीच ओळखू शकत नाही, कारण जेव्हा 10:35 मध्ये त्याने वचन दिलं, ज्याला देवाचं वचन प्राप्त झाले त्याला तुम्ही देव म्हटलं. हालेलुया. तू काय सांगते? आपली शिक्षा बरोबर आहे, आपण केल्या त्याची कर्म आपल्याला भोगणं भागच आहे. सगळ्यांना तुम्हाला भोगायचं आहे, मला भोगायचं. आपली कर्म कोणाला सुद्धा परमेश्वर सोडणार नाही. वचन तसं सांगते. स्तोत्रसेत 139 वचन 2-3 की तुझे बसणे उठणे निसर्ग पारखे. आपल्यावर पूर्ण नजर आहे परमेश्वराची. आपल्याला काय वाटते माहितीये का? देव आम्हाला बघत नाही, देव सगळ्यांना बघतो. तुमचं बोलण्यापासून, वागण्यापासून, चालण्यापासून सगळं. कारण कसं समजते ते मी पण तुम्हाला सांगतो. योहान 4 अध्यायामध्ये गोष्ट ऐकली असते, बरोबर? आणि मध्ये 8 अध्याय 5 पासून वचन ऐकलं असते. प्रभू येशूने काय सांगितलं तिकडे मध्ये की मी येतो त्या चाकराला बरा करायला. त्याने काय सांगितलं? तुम्ही मात्र एक शब्द बोला, माझा विश्वास ठेवलाय ना त्याच पद्धतीने होईल. तुमचा जो विश्वास आहे तो तसंच घडणार. प्रभू येशू तसं बोलणं नाही त्याला. जा बरं, त्याने काय सांगितलं? एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर. बोलते एवढा मोठा इस्रायल मध्ये एवढा मी विश्वास आहे. म्हणजे प्रभूला बोलायला सुद्धा नाही. कारण प्रभू काय होता? प्रेषित 1:24 तो सर्वांच्या हृदयाचा जाणतो. प्रभूला माहिती होतं तो कशाला आलाय. मग ते 9 अध्यायामध्ये तुम्ही 9 अध्याय 1-8 जेव्हा एक पक्षघाती माणूस त्याच्याकडे आला, येशूने त्याचा विश्वास पाहिला. त्याला आणला की त्याचा विश्वास कसा असेल? आणणाऱ्या लोकांनी आणून दिला ना त्याला. त्यांनी त्याचा विश्वास पाहिला म्हणजे त्याच्या मनातल्या गोष्टी ओळखल्या.
तेव्हा तिकडे शास्त्री गुरु सेवक होते लोक. त्याच्या मनातल्या त्यांनी कल्पना तरी कसे आपले 5 घरी जाऊन करच्या पापांची क्षमा झालेली आहे. आपल्या जिंदगीमध्ये सर्वात दुःख जे येतात आणि संकट जे येतात आणि समस्या ज्या आहेत तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्या अशासाठी आहेत की त्यामध्ये पाप. 2 प्रकार माणसाच्या शरीरावर समस्याचा संकटाचा भार येतो. ते म्हणजे एक आहे आपल्या पापामुळे, दुसरं जे आहे तर देवाच्या. आता ह्याला अशा परिस्थितीत उतरावं लागलं, पण प्रभूंनी त्याचा विश्वास पापांची क्षमा केली आणि त्याचा लूट आणि आपल्याला बाज खरी तुझा. म्हणून पहिल्यांदा आपलं जे पाप आहे ना ते पहिलं आपल्याला खाली करायचं आहे आणि प्रकाशात उतरायचं आहे. मग ते 8 अध्याय या 5 पासून शब्दाद्वारे, विचाराद्वारे आणि विश्वासाद्वारे बरा केला. आता योहानमध्ये 8 अध्याय वचन 12 मध्ये असं लिहिलेलं आहे, येशूला मी जगाचा प्रकाश. त्याच्यात पाप नाही, आपल्यात पाप आहे. अद्याप आपण अंधकारात आहे की अद्याप आम्ही प्रभू येशूला अद्याप ओळखलं नाही. जो इस्रायलचा गुरु होता त्याला तोच प्रश्न होता, त्याने येशूला ओळखलं नव्हतं. तेव्हा तो बोलतो नव्याने जन्म. मग ते 5 अध्याय वचन 14 तुम्ही जगाचे प्रकाश आहे. काय सांगते? तुम्ही जगाचे. मग देवाने तुम्हाला प्रकाशित केले, मग तुम्ही अंधकारात कशाला प्रवास करता? योहानमध्ये 1 अध्याय वचन 5. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो, त्याला अंधकाराने त्याला ग्रासलेलं नाही. आपल्याला ग्रासले. काय सांगते? जेव्हा आपण पापात असतात आणि पाप व्यक्ती तिकडे आहे, तर तिकडे गेल्यानंतर आपल्याला मोह नाही आला पाहिजे. आणि जर हा मोह येत असेल तर अंधकारात आम्ही आहे. आम्ही कुठे चालतो आम्हालाच कळत नाही. जेव्हा जर तुम्ही 8वा अध्याय वाचला तर तुम्हाला त्याच्यात खूप शिक्षण मिळेल, एकदम परफेक्टली शिक्षण. योहानमध्ये 3 अध्याय 16 आणि 17 वचन वाचा. देवाने जगावर एवढं प्रेम केलं, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश न व्हावा, तर त्याला सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त व्हावे. आपल्याला कोणतं जीवन पाहिजे? स्वर्गाचं पाहिजे का नरकाचं पाहिजे? आताचा काळ आहे फार खतरनाक काळ आहे. इतकं पापमय सृष्टीमध्ये जीवन एवढं वाढलेलं आहे ना, माणसाची जरा गरज असेल तेवढंच बोला, नसेल ते कोणाशी बोलू नका. फार खतरनाक दिवस आहे. शांतता आणि नम्रता येशू जवळ आहे त्यालाच. आता तुम्ही इकडे बसल्या, भक्तीत आहेत, प्रार्थनेत आहेत, समाधानी आहे. या बाहेर माहिती काय समाधान आहे? कारण
एका बाजूला प्रकाश आहे तो दुसऱ्या बाजूला अंधकार आहे. कोणत्या व्यक्तीने या प्रकाशाच्या दिवसात आपल्या मनापासून पापांची कबुली केलेली व्यक्ती आढळते. म्हणून आपण अनेक व्यक्ती अंधकाराच्या दरवाजाजवळ उभे आणि अंधकार आपल्याला प्रकाशापासून दूर करत आहे. त्याच्यानंतर रोमक्रासमध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत आपल्याला नव्या जन्माविषयी. नवीन कसं आहे, ख्रिस्तामध्ये आपला जन्म कसा आहे, कोणत्या प्रमाणे आपल्याला प्रत्येकाला समजून घ्यायचं. जर ख्रिस्ताचा जन्म आमच्यात आहे ना, आम्ही नवीकरणामध्ये जर आहे, तर आम्ही ख्रिस्ताचा प्रचार अनेक ठिकाणीपर्यंत पोहोचवू शकतात. आणि तिथूनच आम्ही ख्रिस्ताचा जन्म मत्तेदार 14 प्रमाणे करणार. तुमचं जर कोणी स्वागत केलं तर तुम्ही त्या घरात बसा, ते दिलं ते खा आणि प्रभूच्या आज्ञाचं पालन करा. परमेश्वर तुम्हाला मोठा आशीर्वाद होईल. मार्क 16:15 पासून दिले, जा संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा. आणि तोच ख्रिस्ताचा जन्म आहे. रोगी असू दे, आंधळे असू दे, मुले बांगडे असू दे, दुःखी असू दे, निराश असू दे, त्याला परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देतात. आपण छोटीशी प्रार्थना करूया. सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर. तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य करणाऱ्या हर एक व्यक्तीला प्रभू आशीर्वाद. सर्व मंत्र कामदार प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.